स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स. सुखं खोबरं लवकर खराब होतं किंवा लगेच काळी बुरशी पकडते असं होऊ नये यासाठी सुखं खोबरं हे कुठल्याही डाळीमध्ये बुडवून ठेवावं. सुरण किंवा अळूची पाने देठ कट करत असताना हाताला खाज येते, ती येऊ नये यासाठी हाताला खोबरेल तेल लावा, म्हणजे खाज येणार नाही. फ्रीजमध्ये दूध ठेवायचं नसेल आणि जास्त काळ खराब होऊ नये असं वाटत असेल तर दुधामध्ये गरम करताना एक वेलची फोडून टाकावी, याने दूध लवकर खराब होत नाही फ्रीज शिवाय. सणासुदीला पदार्थ बनवत असताना ते लोखंडी कढईमध्ये बनवले तर कढई लवकर गरम होते, पदार्थ लवकर बनतातच, शिवाय तेलामुळे गंजही पकडत नाही. कधीकधी प्रमाणाच्या बाहेर डोकं दुखतं तेव्हा दोन्ही नाकपुड्यांमध्ये एक थेंब साजूक तूप घालायचं आणि टाळूला चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे लगेच आराम मिळतो. मार्केटमधून आणलेल्या लिंबांना कधीकधी रस खूप कमी असतो, तेव्हा ती लिंब आधी गरम पाण्यात टाकून मग कापल्याने भरपूर रस निघतो. कोणतंही सूप बनवत असताना त्यामध्ये पुदिन्याची 2-3 पानं टाकली तर सुगंध तर छान येतोच, शिवाय शरीरासाठीही पचायला सोपं जातं आणि पोटदुखीही थांबते. कांद्याचा रस लावल्याने केसांची वाढ झपाट्याने वाढते. फक्त रस 20 ते 30 मिनिट लावून केसांची मॉलिश करायची आणि सौम्य शॅम्पूने केस कोमट पाण्याने धुवायचे, लगेच फरक पडतो. मिक्सरच्या पात्यांची धार कमी झाली असेल तर महिन्यातून एकदा त्याच मिक्सरच्या भांड्यात मिठाचे मोठे खडे असतात तर ते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे, याने पातीला धार वाढते. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.